सगळ्यांचं स्वागत। गावाकडच्या बातम्यांमध्ये या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण ज्याचा उल्लेख आत्ता झाला होता की दोघांमध्ये तासभर 2 तास नाही तर सरसंघचालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर चर्चा झालेली होती। यासाठी काल मोहन भागवतांची भेट घेण्यासाठी आणि राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी काल मुख्यमंत्री संघ मुख्यालयात रात्री पोहोचले होते। शरद पवार आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेणार आहेत। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या सगळ्या राजकीय घडामोडींवर शरद पवार आता काय भूमिका घेतात याकडेही लक्ष असेल। शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला सोनिया गांधी अनुकूल नसल्याचं सूत्रांकडून कळते आणि सोनिया गांधींच्या मतानुसार राज्यात सरकार स्थापनेसाठी आपल्याकडे समीकरण नाहीत तरी काँग्रेस सत्ता स्थापनेबद्दल विचार करत असल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून कळते। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहांची बैठक होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर इथे चर्चेची शक्यता आहे। आजच्या केंद्रीय मंत्री परिषदेच्या बैठकीत राज्यातल्या घडामोडींवर चर्चा होऊ शकते। आज भाजपच्या मंत्र्यांची ओल्या दुष्काळावर बैठक होणार आहे। प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता होणारी ही बैठक आहे आणि सत्ता स्थापनेमुळे जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये यावर या बैठकीत मंथन होऊ शकतं। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच महायुतीचं सरकार बनेल अशा शब्दात भाजपनं शिवसेनेला ठणकावलंय। वर्षावर काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली। ही बैठक संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचं सांगत गुगली टाकले आणि त्यामुळे हा प्लॅन बी नेमका काय याबद्दल आता उत्सुकता आहे। या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचा निर्धार बोलून दाखवलाय। शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला तरी 24 तास भाजपची दारं खुली आहेत असंही काल पाटील यांनी म्हटलंय। जे ठरलंय ते मान्य करा, आम्हाला एकही पद जास्त नको असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केलाय। भाजपला प्रस्ताव पहिल्या दिवसापासून दिलेला आणि प्रस्ताव एकाच ओळीचा आहे की शब्द पाळा आणि सरकार स्थापन करताना ते द्या असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केलाय। तर राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि त्याचा निर्णय राज्यातच होईल अशा शब्दात कालच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी भाजपला काल इशारा दिला। सेना भाजपमधलं भांडण आता देवाच्या दारी पोहोचलंय। पंढरपूरमधल्या पूजेवरून विठ्ठल रुक्मिणीची पूजा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे आणि शिवसेना तालुका संघटक संदीप केंदळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेला विरोध केला। मातोश्रीबाहेर माझा आमदार माझा मुख्यमंत्री अशी पोस्टरबाजी करण्यात आली आणि शिवसैनिकांनी आदित्यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे। गिरीश बापट युतीतले शकुनी मामा असल्याची गंभीर टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे। चाकणमधल्या सेरीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते। शिवसेनेच्या पराभवाचं खापर त्यांनी गिरीश बापटांवर फोडलंय। सत्ता स्थापनेवरून भाजप शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणावर संजय निरुपम यांनी आता ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे। दोन्ही पक्षांच्या महत्वाकांक्षेमुळे सत्ता स्थापन रखडल्याचं त्यांनी म्हटलंय। पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि प्रभाग आरक्षणाची सोडत पारदर्शक व्हावी यासाठी शिवसैनिकांनी नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेतली। राज्यातल्या रब्बीच्या क्षेत्रात 22% वाढ अपेक्षित आहे। 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती काल मुख्यमंत्र्यांनी दिली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली। अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, अमित देशमुख हे नेते यावेळी हजर होते। सध्याचं काळजीवाहू सरकार राज्याची स्थिती जाणून घेण्यात अपुरं पडत असेल तर राज्यपालांनी यात लक्ष घालण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 1.5 कोटीच्याहून अधिक हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती अजित पवार यांनी काल दिली आहे। खतं आणि बियाणांसाठी शेतकऱ्यांना तातडीनं 1 लाखांची मदत देण्याची मागणीही काल त्यांनी केली। आणि आघाडीच्या नेत्यांच्या भेटीआधीच भाजप नेते विनोद तावडेंनी काल राज्यपालांची भेट घेतली होती आणि या भेटीची अजित पवारांनी खिल्ली उडवली आहे। तिकीट का कापलं हे विचारण्यासाठीच तावडे आले असावेत असा टोला त्यांनी लगावला। राज्यात सत्ता स्थापन होत नसल्याच्या स्थितीला भाजप जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे। काँग्रेस आमदार फुटतील अशी भीती आपल्याला बिलकुल वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। काल ओला दुष्काळ दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ गडावर जाण्यासाठी वेळ काढला होता आणि त्यांच्यासाठी खास धनुष्यबाणाची रांगोळी काढण्यात आली होती। या समाधी स्थळावर धनुष्यबाण आणि कमळाच्या रांगोळीनं कालपासून राजकारणात याची चर्चा रंगली। नांदेड जिल्ह्यात लोहामध्ये काल उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। या दौऱ्यादरम्यान 2 चिमुकली मुलींची देखील त्यांनी भेट घेतली आणि या
मुली पुढे येऊन त्यांना सोयाबीन पिकाचं झालेलं नुकसान दाखवत होत्या. शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. मनमाडमध्ये बागलाणच्या इंगळवाडे गावातल्या एका शेतकऱ्यानं द्राक्षाच्या बागेवर आता कुऱ्हाड चालली आहे. बँकेचं कर्ज घेऊन खरं तर ही बाग लावली होती, पण या भागात सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे बागेत पाणी साचलंय आणि त्या पिकांना आता रोगांची लागण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या डोंगर, खंडाळा आणि वरवण गावांचा रविकांत तुपकर आणि आमदार देवेंद्र भोयार यांनी दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड धुमाकूळ घातलाय. खरीपाच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं आणि त्यामुळे सोयाबीनला आता कमी भाव मिळतोय. निफाडच्या चांदोली चौफुलीवर शेतकरी रास्ता रोको आंदोलन करतायत. सरसकट कर्जमाफी द्यावी आणि पंचनामे न करता थेट मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेनं काल रस्त्यावर उतरून केली. या आंदोलनात शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर मनसेही सहभागी झाले होते. भुसावळ तालुक्यात 24,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज भुसावळ तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कापूस, मका, ज्वारी आणि सोयाबीनचा यात समावेश आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी काल जालन्यातल्या दरेगाव भागात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कापूस, सोयाबीन आणि मकाची यावेळी त्यांनी पाहणी केल्याचं कळतंय. सीमा भागातल्या गावांना देखील या सगळ्याचा फटका बसलाय. येरूळ आणि अनगोळ या बेळगाव जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे देखील भात कापणी करून ठेवली होती शेतामध्ये आणि ती पिकं आता पाण्यावर तरंगायला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई दिली जावी आणि शेतकऱ्यांना 100% मोबदल्याची मागणी जालन्यातल्या चणेगाव इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन करत केली. वर्ध्यातली बातमी आहे. आर्वीत स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीला मुदतवाढ दिली जावी या मागणीसाठी प्रहार सोशल फोरमनं विषारी औषधाच्या बाटलीसह काल बँकेसमोर आंदोलन केलं. अवकाळी पाऊस आणि ओल्या दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर 5 पटीनं वाढलेत. नागरिक हवालदिल झालेत. जळगावातल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 8 दिवसानंतर कारखेल सूर्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे आता शेतकरी कापूस उन्हात ठेवायला त्यांनी सुरुवात केली आहे. खेड तालुक्यामध्ये 19 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतल्याचं कळतंय. धनंजय म्हस्के असे शेतकऱ्याचं नाव कळतंय. तर जळगावमध्ये अमळनेर तालुक्यातल्या म्हसळ इथल्या शेतकऱ्यानं गळफास घेतलाय. भरत पाटील असे या शेतकऱ्याचं नाव कळतंय. तर वाशिममध्ये 52 वर्षांचे रमेश चव्हाण या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. अवकाळीमुळे झालेलं नुकसान आणि डोक्यावरचं बँकेचं कर्ज फेडायचं कसं ही विवंचना त्यांना भेडसावत होती. माळशिरस तालुक्यामध्ये पिलीव गावातलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे आणि अतिक्रमणामुळे हे पाणी आता नागरिकांच्या घरात शिरायला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात पावसामुळे खंडाळा तालुक्यातल्या लोणंदजवळच्या खेमावती नदीला असा पूर आलाय. माळीआळी आणि शिरवळ मार्गावरचा हा पूल आता पाण्याखाली गेलाय. पोलादपूरमधल्या आडावळे खुर्दमधल्या गावकऱ्यांनी श्रमदानानं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सिमेंटचा बंधारा बांधला होता, पण यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे दोन्ही बाजूची जमीन आता वाहून गेली आहे. महाचक्रीवादळ पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर आज दुपारपर्यंत धडकण्याची शक्यता आणि त्यामुळे किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या सगळ्या वादळांमुळे मच्छीमारांचं जनजीवन आता विस्कळीत होत आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत दिली जाते तशी मदत मच्छीमारांना देण्याची मागणीही आता होते आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ऊस शेती त्यामुळे धोक्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पूर्ण वाढ झालेल्या ऊसासोबतच 2 ते 5 महिन्याच्या ऊसालाही या रोगाचा असा फटका बसतोय. मुंबई नाशिक महामार्गावरच्या रांजनोली बायपास नाक्यावरच्या वाहतूक कोंडीपासून आता प्रवाशांची सुटका झाली आहे. हा उड्डाणपूल कालपासून वाहतुकीसाठी खुला झाला. पनवेलची महापालिका हद्दीतल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झालेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवसात एका कुत्र्यानं 29 जणांना चावा घेतलेला आहे. बारामती शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 19 जणांचा चावा घेतला. या सगळ्या रुग्णांवर सध्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं कळतंय. भुसावळ शहरात इतकं घाणीचं साम्राज्य आणि त्यामुळे विविध भागांमध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, सर्दी, खोकला आणि तापाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूच्या आजारामुळे शहरातलं शनी मंदिर वॉर्ड परिसरात एका तरुणाचा देखील बळी गेल्याची माहिती कळते.
भुसावळमधलीच आणखीन एक बातमी आहे. लोखंडी पुलाजवळ ही जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची काल नासाडी झाली आहे. वनविभागाच्या फाटक्या जाळीमधून वनकर्मचारी आणि गावकऱ्यांना गुंगारा देत एक बिबट्या शेतात काल पसार झाला. खेड तालुक्यातल्या कोयाळी भानोबा गावठाण इथल्या बापदेव इथे 3 बिबटे आल्याची माहिती मिळाली होती आणि त्याच्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीतून तो पसार झाला. पुण्यातल्या कल्याण अहमदनगर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला, पण वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. पंढरपूरची बातमी आपण बघतोय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विश्वास चाळोख यांना 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 3 वर्षांपूर्वी त्यांना लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आलेली होती. सोलापुरातल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करतो म्हणून 6,000ची लाच पकडणाऱ्या पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. बापूसाहेब जोळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव कळत आहे. 2010 ते 17 काळात राज्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली त्यामध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होतोय, ज्याची चौकशी ईडी करत आहे. बोगस विद्यार्थी दाखवून ही शिष्यवृत्ती लाटल्याचा आता आरोप होतोय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रेशन कार्ड विभागात 7व्या महिन्यापासून नवीन कार्डसाठी केलेले अर्ज अजूनही टेबलवरच आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी इथल्या या सगळ्या विभागात जाऊन संताप व्यक्त केला. चंद्रपूरमध्ये गडसांदूर परिसरातली बातमी आहे. इथल्या बीबी या गावामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्यामुळे या घटनेनंतर आता शहरात तणावाचं वातावरण आहे. संतापलेल्या नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. खेडमध्ये धामनन मार्गावर घाटात एक अपघात झालाय, ज्यात एक झैलोक गाडी तब्बल 100 फूट दरीत कोसळली आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय. 12 जण गंभीर जखमी झाले. विधानसभा निवडणूक काळात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर आता उल्हासनगर मनपानं अतिक्रमण विभागानं आता हातोडा चालवलेला आहे. गुरुद्वाराच्या आतील भागामध्ये ही दुमजली इमारत उभारण्यात आली होती. पाटण तालुक्यातली बातमी आहे. मोरणा विभागात भातशेतात काम करत असताना 30 किलोचं एक अजगर आढळून आलं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. वनविभागानं अजगराला पकडून जंगलात सोडलंय. एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त गावाकडे.